हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024साठी शिपाई, हमाल, लिपिक या पदाकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की TCS पॅटर्ननुसार असणार आहेत. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? आणि याचं उत्तर असणार आहे डॉक्टर नागेंद्र सिंग. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? नागपूर खंडपीठाची स्थापना झाली आणि याचं उत्तर आहे 1940 साली. पुढील प्रश्न, या डॅश एकमेव संघराज्य प्रदेशास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली हा एकमेव संघराज्य प्रदेश आहे जिथे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. पुढचा प्रश्न, डॅश हे दक्षिण भारतातील पहिले आणि देशातील 8वे असे न्यायालय आहे ज्यामध्ये ई-कोर्ट पेमेंट सुविधा सुरू करण्यात आली. तर पर्याय आहेत कर्नाटक उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय, केरळ उच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि याचं उत्तर असणार आहे मद्रास उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, जागतिक मानवी हक्क दिवस केव्हा साजरा केला जातो? तर पर्याय दिलेत 5 डिसेंबर, 9 डिसेंबर, 10 डिसेंबर आणि 16 डिसेंबर. तर याचं उत्तर आहे 10 डिसेंबर. पुढचा प्रश्न घेऊ. पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आणि पर्याय आहेत इंद्रायणी, भीमा, प्रवरा, कृष्णा आणि याचं उत्तर आहे भीमा. पुढील प्रश्न, मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि पर्याय आहेत सोलापूर, सातारा, अहमदनगर, ठाणे आणि याचं उत्तर आहे ठाणे. पुढील प्रश्न घेऊ. एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आणि पर्याय दिलेत पुणे, औरंगाबाद, गोंदिया, रायगड आणि याचं उत्तर असणार आहे रायगड. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? आणि पर्याय आहेत 1965, 1970, 1977, 1969 आणि याचं उत्तर असणार आहे 1969. पुढील प्रश्न, काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, मध्य प्रदेश आणि याचं उत्तर आहे आसाम. काझीरंगा नॅशनल पार्क हे आसाम या राज्यात आहे. पुढील प्रश्न, ओझोन दिवस किंवा ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत 16 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर, 6 सप्टेंबर आणि 12 ऑक्टोबर. ओझोन हे एक लेअर आहे ज्यामुळे डायरेक्ट जे सूर्याची किरणं आहेत खाली येत नाहीत आणि ते आपल्याला हार्म करत नाही. तर हे ओझोन दिवस हळूहळू हा ओझोन लेअर कमी होत चाललेला आहे. तर ओझोन दिवस हा साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रदूषणामुळे जे लेअर आहे ओझोनचा कमी कमी होत चाललेला आहे. याच्यामध्ये खूप मोठा होल पडलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊ. मानवी शरीरातील कोणत्या पेशीला सैनिक पेशी असे म्हणतात? सैनिक म्हणजे फायटर ज्याला असं म्हणतात. तर पर्याय आहेत रक्तबिंबिका, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, चेतापेशी. तर पांढऱ्या पेशी ज्याला आपण WBC म्हणतो हे काय आहेत? पांढऱ्या पेशी यालाच आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो. हे जे आहेत सैनिकी पेशी म्हणून काम करतात. बाहेरून एखादा हार्मफुल किंवा बॅक्टेरियाची जर एंट्री आपल्या शरीरात होते किंवा एनी फॉरेन जे हे आहेत पेशीज आहेत किंवा बॅक्टेरियाज आहेत, व्हायरसेस आहेत, ते जर आपल्या शरीरामध्ये एंटर करतात आणि आपल्या शरीराला हार्म करण्यापासून रोखण्याचं काम हे पांढऱ्या पेशी करतात. त्यामुळे त्यांना सैनिकी पेशी असे म्हणतात, म्हणजेच WBC. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र
राज्यामध्ये पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोठे आहे? पहिले दिव्यांगासाठीचे न्यायालय कोठे आहे? आणि पर्याय आहेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, नांदेड आणि येथे उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती? सर्वात मोठी ग्रंथी विचारलेली आहे. पर्याय आहेत पीयूषिका, यकृत, त्वचा, हार्ट. तर याचं उत्तर असणार आहे यकृत. सर्वात मोठी ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? रबर हा कुठल्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात त्याचं प्रोडक्शन होतं, उत्पादन होतं? पर्याय आहेत कर्नाटक, तामिळनाडू, त्रिपुरा, केरळ आणि याचं उत्तर आहे केरळ. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही? पर्याय आहेत केरळ, ओडिसा, गुजरात, आसाम आणि याचं उत्तर आहे आसाम. या राज्याला समुद्रकिनारा नाही. पुढचा प्रश्न, गौतम बुद्ध यांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? पर्याय आहेत राहुल, सिद्धार्थ, बुद्धप्रिय, अशोक आणि याचं उत्तर असणार आहे सिद्धार्थ. पुढील प्रश्न, रात आंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस ज्याला म्हणतो, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? आणि पर्याय दिलेले आहेत जीवनसत्व अ, जीवनसत्व ब, जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि याचं उत्तर आहे जीवनसत्व अ, म्हणजेच विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा निर्माण होतो. पुढील प्रश्न, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1861 साली. पुढचा प्रश्न, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली होती? आणि याचं उत्तर आहे बी ऑप्शन, गांधीनगर. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राष्ट्रपती यांच्याकडे. पुढील प्रश्न घेऊ, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राळेगण सिद्धी या ठिकाणी. पुढील प्रश्न, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेख मुजीब उर रहमान. पुढचा प्रश्न, 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 7व्या घटना दुरुस्तीनुसार ही 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असावी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास असतो? तर पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती यांना उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? आणि पर्याय आहेत 58, 65, 62 आणि 60. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 65 वर्ष एवढे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय असते. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? आणि पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढील प्रश्न घेऊ, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? पहिले कायमस्वरूपी राज्यातील, तर याचं उत्तर आहे पर्याय डी, पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले होते पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अरुणाचल प्रदेश या ठिकाणी. पुढील प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश
या दिवशी अस्तित्वात आले? भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या दिवशी अस्तित्वात आले? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. पुढील प्रश्न, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर पर्याय क्रमांक डी, अमरावती या ठिकाणी 25वे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. कुठे? तर अमरावती या ठिकाणी. पुढील प्रश्न घेऊ. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले? याचं उत्तर आहे पुणे. पुढील प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर पर्याय डी, संसदेला याचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर पर्याय क्रमांक ए, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्याकडनं शपथ घ्यावी लागते. राज्यपालास कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्याकडनं घ्यावी लागते. पुढील प्रश्न, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही असं विचारले? तर राज्यसभेचा होतो, राष्ट्रपतीचा होतो, लोकसभेचा होतो, तर कोणाचा होत नाही? तर सर्वोच्च न्यायालयाचा हा संसदेमध्ये समावेश होत नाही. पुढील प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे येथे सावित्रीबाई फुले यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे. पुढील प्रश्न, नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? नीरा नदीला खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुणे सातारा. लोकसभा, पुढचा प्रश्न, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर पर्याय आहेत पंतप्रधान, राज्यसभा सभापती, राष्ट्रपती, लोकसभा सभापती. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, मृदा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? तर पर्याय आहेत 5 लाख, 2 लाख, 10 लाख, 1 लाख. तर याचं उत्तर आहे 10 लाख. आता पुढील काही प्रश्न आहेत, तुम्हाला याची उत्तरे मला कमेंटमध्ये कळवायची आहेत. तर प्रश्न घेऊया. रेहुकुरी येथे काळवीटसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय दिलेत उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, सांगली. पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत गोदावरी, पैनगंगा, वर्धा, मांजरा. याची उत्तरे तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवायची आहेत विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न आहे, युनिसेफ ही संस्था कोणाविषयी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत स्त्रिया, दुष्काळ पीडित, गरीब जनता, लहान मुले. पुढील प्रश्न, डिवाइन लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय आहेत अरविंद घोष, स्वामी दयानंद, डॉक्टर भाऊ दाजी लाड, रमाबाई रानडे. पुढील प्रश्न, कोणत्या कलमाचा उल्लेख आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणून केलेला आहे? हे इम्पॉर्टंट प्रश्न आहे, याचं उत्तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. कलम 21, कलम 32, कलम 360, कलम 352. पुढील प्रश्न, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात? तर पर्याय आहे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, राज्यपाल. अशा प्रकारे काही प्रश्न मी तुम्हाला स्वतः रिव्हिजन करण्यासाठी, स्वतः शोधण्यासाठी दिलेले आहेत. तर त्याची मला नक्कीच कमेंटमध्ये त्याचे उत्तर कळवा. तर अशा प्रकारे आज आपण घेतलेला आहे शिपाई, हमाल आणि लिपिक यासाठी जे प्रश्न, महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न यामध्ये आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.